भिकारी देखील 1 रुपया घेत नाही, पण आम्ही त्या पैशात शेतकऱ्यांना पीक विमा देतो, असं वादग्रस्त वक्तव्य करून अकलेचे तारे तोडणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध होतोय। ते आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्यानं कालच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यासाठी कृषीमंत्री कोकाटे यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्याबरोबरच धनाजी पाटील, विक्रम पाटील, बाजीराव देवाळकर, बाजीराव पाटील, अंकुश पाटील, भिकाजी चव्हाण, नितेश कोगनुळे आणि इतर कार्यकर्ते सकाळीच शासकीय विश्रामगृह परिसरात थांबले होते। याची माहिती मिळताच शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके हे देखील मोठा पोलीस फौजफाटा घेऊन शासकीय विश्रामगृहाजवळ आले। पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली। यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार झटापट सुद्धा झाली। त्यामुळे या परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं। पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेऊन काही वेळानंतर सोडून दिलं।